लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 9 डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे गुंडाचं रूप घेतलेलं चंप्या आणि झंप्या म्हणजे संगीता आणि रॉकेट अद्वैत आणि कलाला एका दोरीने बांधतात आणि संगीता सांगत असते नाचा नाचा आता तुम्ही दोघांनी। यावरती अद्वैत म्हणतो कसले गुंड आहेत हे, नाचायला सांगतायत? अगं ए नाच ना, खरे नाच ना असं म्हणत दोघं जण नाचायला लागतात। तोपर्यंत इकडे आता अद्वैत म्हणायला लागतो मी एकटा नाचू का, म्हणजे हिच्यासोबत नाचायला मला काही जमत नाहीये, ही न ताल धरत नाही ना सूर धरत आहे, ही उगाच मला डिस्टर्ब करते, मी एकटा नाचू का। यावरती मग मात्र आता इकडे संगीता म्हणते नाही नाही दोघं तर सोबतच नाचायला हवेत ना आम्हाला, असं म्हणत संगीताचा आवाज बदलतो। कला विचार करते नाही नाही मला काय वाटते की ही आई आहे, काहीतरी गडबड आहे। कलाला चांगला संशय आलेला असतो। त्यावरती अद्वैत म्हणतो मी एकटा नाचतो ही एकटी नाचेल। कला म्हणते हो मला सुद्धा हेच कम्फर्टेबल आहे, आम्ही दोघं जण एकटे नाचायला लागतो। यावरती संगीता म्हणते बिलकुल नाही, तुम्ही दोघांनी असं एकत्र नाचावं यासाठी तर मी इकडे आले ना, असं म्हणत संगीता आता पुन्हा एकदा माती खाते। नंतर तिला कळतं की नाही आपण काहीतरी चूक करतोय। त्यावरती संगीता म्हणते जोपर्यंत सासू आहे तोपर्यंत नाचा। आता अद्वैत राव म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत आणि कला दोघं जण एकमेकांकडे पाहायला लागतात आणि सासू। त्यावरती संगीता म्हणते जोपर्यंत सास आहे ना, सास म्हणजे श्वास तुम्ही घेताय तोपर्यंत तुम्हाला नाचायलाच पाहिजे, नाचा असं म्हणत संगीता दोघांना नाचायला लावते। दोघांना आता इकडे नाचायला लावल्यावरती ती सांगते लाव झंप्या गाणं लाव। मग झंप्या काहीतरी गाणं लावतो आणि आता इकडे नाचायचं कार्यक्रम सुरू होतो। अद्वैत सांगत असतो अगं ए त्या नीट नाच ना, तुझं काय चाललंय, तुला नीट नाचताच येत नाहीये का। यावरती कला सांगते गपरे तुझ्यासोबत बिलकुल मला नाचायचं नाहीये, तुमचं काय चाललंय हा चंप्या आणि झंप्या, असं म्हणत आता इकडे कला चिडलेली असते। तोपर्यंत रॉकेट गाणं लावतो। रॉकेटने गाणं लावल्यावरती दोघं जण नाचायला लागतात। नाचायला लागल्यावरती संगीता नाचते, इकडे रॉकेट नाचतोय। तोपर्यंत नैना इकडे झोपेचं नाटक करत असते। नैना अजून उठले म्हणजे जागीच असते, ती राहुल झोपण्याची वाट पाहत असते। राहुल झोपण्याची वाट पाहत असताना अखेर राहुल झोपलाय असं तिला साधारण अंदाज येतो। मग ती इकडे तिकडे पाहायला लागते। ज्या वेळेला ती इकडे तिकडे पाहते आणि विचार करते नाही हीच ती वेळ आहे, काहीही करून मला आता तो कलाच्या खोलीमधला हार घ्यायला पाहिजे। पण कलाच्या खोलीमध्ये काय तमाशे चाललेत याची तिला काही कल्पना नसते। मग ती उठते आणि कलाच्या खोलीच्या दिशेने येते। यावरती कला म्हणते हे बघे मला पण तुझ्यासोबत नाचण्यात काही इंटरेस्ट नाहीये। अद्वैत मुद्दाम कलाला चिमटा काढतो। कला म्हणते याने मला चिमटा काढला। यावर संगीता म्हणते हेच तर हवंय आम्हाला। कला म्हणते काय चाललंय तुमचं। तोपर्यंत इकडे आता तिकडे आलेली असते नैना हे सगळं पाहते आणि सिरियसली म्हणजे ह्यांचं चाललंय तरी काय, आणि ही लोक कोण आहेत, ही लोक इकडे कशासाठी आलेत, मी चुकीच्या वेळेला इकडे आलेली आहे का, असा विचार ती करते। असा विचार करत आता या सगळ्यामध्ये ती तिकडेच उभी राहते आणि त्याच वेळेला तिचं लक्ष या दोघांकडे जातं। ती निरखून हे सगळं पाहायला लागते आणि त्यावेळेला तिच्या लक्षात चटकन येतं अरे ही तर मम्मा आहे। तोपर्यंत संगीताची मिशी निघालेली असते। मिशी निघाल्यामुळे तिच्या लक्षात हा प्रकार येतो की ही तर मम्मा आहे आणि याच गोष्टीचा मला फायदा घ्यायला पाहिजे। मम्माने हे नाटक सुरू केलंय तर ते नाटक संपवणार मात्र मीच। हे नाटक सगळं संपवून मी आता सगळ्यामध्ये हार हा नक्कीच मिळवून घेणार म्हणजे घेणारच, असं म्हणत इकडे आता तिच्या डोक्यामध्ये प्लॅन येतो काय करू कसं करू असा विचार करत आता ती ताबडतोब लाईटचे स्विच ऑफ करायला जाते। स्विच ऑफ करायला गेल्यावरती आता मात्र ती विचार करते की लाईट बंद करते जेणेकरून या सगळ्यामध्ये मला वेळ मिळाल्यावरती मग मी या सगळ्यामधून तो हार चोरेन। या इकडे यांचं नाटक चालू असतं आणि त्याच वेळेला रॉकेटला तहान लागते। रॉकेट पाणी प्यायला लागतो। रॉकेट ज्या वेळेला पाणी पिण्यासाठी समोर येतो त्यावेळेला अद्वैत म्हणतो ए बाबा तो माझा ग्लास आहे। कला म्हणते काय चाललंय तुझं, म्हणजे आता त्याला तहान लागली, माणुसकी नावाची काही चीज आहे की नाही, असं म्हणत इकडे आता कला त्याला ओरडायला लागते। तोपर्यंत रॉकेट पाणी पितो आणि इकडे नैनाने लाईट्स ऑफ केलेले असतात। नैना ज्या वेळेला लाईट्स ऑफ करते त्यावेळेला मात्र आता सगळ्याच गजब व्हायला लागतो। सगळेजण यामध्ये आता अडकतात आणि संगीता म्हणते काय रे झंप्या लाईट कशी गेली। यावरती अद्वैत म्हणतो एक काम करा बरं, तुम्ही मला सोडा
आणि आता मला सोडा, मी पटकन लाईटचं काय नाटकं झाले ती बघून येतो. यावरती मग मात्र आता इकडे संगीता म्हणते, तू काय आम्हाला मूर्ख समजलास का? आम्हाला मूर्ख समजून या सगळ्यामध्ये आता पळून जायचं काम करतोयस का? बिलकुल नाही. हे बघ, आम्ही तुला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा अजिबात या सगळ्यामध्ये सोडणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. असं म्हटल्यावरती आता इकडे मग अद्वैत सांगायला लागतो, अहो मग चंप्याबाई, तुमच्या झंप्याबाईला पाठवा ना लाईटचं काय झालंय ते बघायला. संगीता म्हणते, हो. असं म्हटल्यावरती चंप्या आणि झंप्या हे दोघं जण लाईटचं काय झालंय हे पाहण्यासाठी बाहेर येतात. म्हणजे ऍक्च्युली लाईटचं काय झालं हे पाहण्यापेक्षा ते दोघं जण आता तिकडून पळून जातात. कारण काहीही झालं तरी जर का या लोकांनी आपल्याला पकडलं तर संगीताचं सगळं भांड फुटणार असतं. मग संगीता आणि आता इकडे रॉकेट निघून गेल्यावरती अद्वैत आणि कला अजूनही त्या आता रस्सीमध्ये अडकलेले असतात. त्यावरती कला म्हणते, काय करतोयस काय? अरे सोडव ना जरा. यावरती अद्वैत म्हणतो, मी एकटा काय करणार आहे? असं म्हटल्यावरती कला म्हणते, तुला माहितीये ज्या वेळेला माझ्या पदराची तुझ्या त्या घड्याळामध्ये नॉट अडकली होती त्यावेळेला आपल्याला रजनी मॅडमने काय सांगितलं होतं? ही गाठ अंबाबाईंनी मारली, ही गाठ अशी सुटणार नाही. पण त्यावेळेला आपण दोघांनी एकत्रित येऊन ती गाठ सोडवण्याचा प्रयत्न केला होता, माहितीये ना तुला? मग ती गाठ सुटली होती. ज्या वेळेला ती गाठ सुटली त्यावेळेला मग आपल्या दोघांनाही एकमेकांपासून वेगळं होता आलं. पण तेव्हा आपण काय केलं होतं? दोघांनीही एकत्र प्रयत्न केले होते. ज्या वेळेला आपण दोघं एकत्रितपणे प्रयत्न करू त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला ती गाठ सोडवता येईल ना? काय वाटतं तुला? असं म्हटल्यावरती अद्वैत आणि कला दोघं जण एकमेकांच्या मानेच्या इथे असलेली त्या रस्सीची गाठ सोडवायला लागतात. अद्वैत सुटतो, कला म्हणते, ए तू सुटलास ना, आता मला सुटव. अद्वैत म्हणतो, हो बाबा हो, तुला सोडवायलाच पाहिजे नाही का, नाहीतर माझ्या डोक्यावरती मानगोटीवरती तू बसशील. असं म्हणत अद्वैत आता चिडलेला असतो आणि तो कलावरती राग करत असतो. कला म्हणते, लवकर सोडव मला. असं म्हटल्यावरती अद्वैत तिला सोडवतो. मग दोघं जण खालच्या दिशेने नक्की काय झाले हे पाहण्यासाठी जातात. आता ही संधी असते नैनासाठी. नैना विचार करते, चला या संधीचं मला सोनं करायला पाहिजे. पण तितक्यात अद्वैतला काय सुचतं तर अद्वैत म्हणतो, मला असं वाटते की त्यांनी हा आपला हार सोडण्यासाठी घरात आले असतील का? कला म्हणते, नाही रे, ते आपल्या समोरच तर होते, ते कशाला हार चोरतील? अद्वैत म्हणतो, मला एकदा चेक करू दे तो हार आहे की नाही. असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत ते उघडतो कबर्ड, तो हार बघायला लागतो. तोपर्यंत आता हार समोर दिसल्यावरती मग आता कला आणि अद्वैत हे दोघं जण नक्की लाईटचं काय झालंय ते कुठे चोर गेलेत हे पाहण्यासाठी खाली येतात. जोपर्यंत ते पाहण्यासाठी खाली येत असतात तोपर्यंत अद्वैत म्हणतो, तुला माहितीये का, म्हणजे ही लोक चोरी करण्याच्या निमित्ताने इकडे आलेत आणि आपल्याला दमबाजी करून आतमध्ये अडकवून ठेवले. कला म्हणते, नाही रे, म्हणजे तू मला सांग, या आधीची जे चोर असतात ते गुंगीचं हे करतात, बेशुद्ध पडतात आणि चोरी करून निघून जातात, नाचायला कोण सांगतं रे? यावरती अद्वैत म्हणतो, नाही, ही त्यांची नवीन स्ट्रॅटेजी असू शकते. तुला माहितीये का, नाचून एखाद्याला दमवायचं, नाचून त्याला दमवल्यावरती मग काय करायचं? या सगळ्यामध्ये तो दमला की लाईट ऑफ करून चोरी करून जायची. कला म्हणते, नाही रे, ते चोर तर मला क्यूट वाटले. कलाला तर त्याच्यामध्ये संगीता हे असा संशय असतो आणि हे चोर जर का खरंच चोर असते तर इतका वेळ आपल्यासोबत टाइमपास करत बसले असते का? टाइमपास न करता या सगळ्यामध्ये आपल्याला त्यांनी कधीच लुटून गेले असते. हा कलाला पूर्णपणे विश्वास असतो आणि त्यामुळे कला आता सांगत असते, नाही रे, ते चोर नव्हतेच, काहीतरी गोंधळ होतोय. अद्वैत म्हणतो, अगं पण ते दिसतायत कुठे? असं म्हणत दोघं जण आता लाईट्सच्या इकडे तिकडे पाहायला लागतात. ज्या वेळेला लाईट्सच्या स्विचच्या इकडे येतात तिकडे तिथे कुणीच नसतं आणि त्यावेळेला इकडे तोपर्यंत नैना आत येते. नैना तिजोरी उघडायला येते. कला आणि अद्वैतच्या रूम मध्ये नैना ज्या वेळेला तिजोरी उघडण्यासाठी येते तिने पाहिलेला असतो अद्वैतला पासवर्ड टाकताना पाहिल्यामुळे मग मात्र ती तो पासवर्ड टाकते आणि आता ती त्या लॉकर मधून तो नेकलेस काढण्यामध्ये यशस्वी होते. ज्या वेळेला नैना तो नेकलेस काढण्यामध्ये यशस्वी होते तोपर्यंत इकडे अद्वैत आणि कला
या दोघांनी लाईट्स ऑन केलेल्या असतात. ज्या वेळेला दोघांनी लाईटचं खाली जाऊन चेकिंग केलेलं असतं, लाईटमध्ये जो काही प्रॉब्लेम असतो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो आणि त्यामुळे लाईट्स येतात. आता लाईट्स आल्यामुळे नैना अडकते, कारण नैनाच्या हातामध्ये नेकलेस आणि लाईट्स आलेल्या असतात. जर का त्याच वेळेला अद्वैत आणि कला समोर आले तर माझं काही खरं नाही, काय करू असा विचार करत आता नैना गडबडते. यांनी जर का मला इकडे पाहिलं तर माझं खरंच काही खरं नाहीये असा विचार करत ती आता विचार करते, काय करू नाही, मला या सगळ्यामध्ये काहीही करून हे सगळं परत ठेवायला पाहिजे असं म्हणत ती आता चोरलेला हार तो पुन्हा आता त्याच कपाटामध्ये ठेवून देते. त्या कपाटामध्ये तो हार ठेवल्यावरती आता मात्र नैना विचार करते, नाही, हे लोक इकडे आले तर मी नाहक पकडले जाईन, मला काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये तो हार तिकडेच ठेवते. हार तिकडेच ठेवून आता पुन्हा एकदा तो लॉकर लावून घेते. लॉकर लावून झालेला असतो तोपर्यंत कला सांगते, अरे ते चोर गेले असतील पळून, तू त्यांचा इतका विचार करत बसू नकोस. त्यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो, अगं पण ते गेले तरी कुठे? यावरती कला सांगते, अरे दार उघडं दिसतंय ना, हे दार उघडं दिसतंय आणि आपल्याला कळतंय की या सगळ्यामध्ये ते निघून गेले, तर आपण पुन्हा हे सगळं का करायचंय? यावरती अद्वैत म्हणतो, नाही, पण ते चोर गेलेत कुठे हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे ना. यावरती मग आता कला म्हणते, सोड रे तू, म्हणजे सोड सगळं, आपण आतमध्ये जाऊया, त्यांना ते घाबरून ते पळून गेले असतील असं म्हणत कला आता आत येते. पण तोपर्यंत नैनाने तो नेकलेस ठेवलेला असतो. नैनाने नेकलेस ठेवून ती आता तिकडून लपून बसते. तोपर्यंत अद्वैत आणि कला रूम मध्ये येतात. रूम मध्ये दोघ जण आल्यावरती पुन्हा एकदा आता नैना लपून बसते आणि अद्वैत म्हणतो, मला एकदा बघू दे, तो नेकलेसचं काय झालंय हे सुद्धा बघू दे असं म्हणत अद्वैत तो नेकलेस पाहण्यासाठी आता मात्र पुन्हा एकदा समोर येतो. ज्या वेळेला अद्वैत नेकलेस पाहण्यासाठी येतो तो पुन्हा एकदा लॉकर उघडतो, त्या लॉकर मधून नेकलेस काढतो, नेकलेस बाहेर काढून तो पाहायला लागतो आणि पुन्हा एकदा तो लॉकर मध्ये ठेवून देतो. नैना विचार करते, नशीब या गोष्टीमध्ये, आता जर का मी हा नेकलेस आतमध्ये ठेवला नसता तर खूप गडबड झाली असती, आत्ताच्या आत्ता गहजब झाला असता आणि ह्या नेकलेस सकट मी पकडले गेले असते आणि त्याची सिक्युरिटी टाईट झाली असती, दोन्ही कामं झाली नसती. म्हणजे मी एकतर पकडले पण गेले असते आणि एकतर हा नेकलेस पण हातातून गेला असता. अद्वैत ते पाहतो, पुन्हा एकदा तो लॉकर मध्ये ठेवतो आणि दोघ जण झोपण्याची तयारी करायला लागतात. ज्या वेळेला दोघ जण झोपायला लागतात तोपर्यंत आता इकडे नैना येते. दोघं झोपण्याची वाट पाहत असते, जेणेकरून दोघं झोपतील आणि मी या सगळ्यामध्ये तो नेकलेस चोरू शकेन असा नैना विचार करते. आणि दोघ जण गाढ झोपल्यावरती ती येते सुद्धा. दोघं झोपल्यावरती ती आल्यावरती तिने आता लॉकर उघडून तो नेकलेस काढला, पुन्हा एकदा लॉकर लावते आणि तो नेकलेस घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करते. कला आणि अद्वैत गाढ झोपेत असतात. त्यांना या सगळ्यामध्ये नक्की काय चाललंय काहीच कळत नसतं. तोपर्यंत आता मात्र इकडे नैनाने आपलं काम अचूक केलेलं असतं. आपल्या हातामध्ये तो नेकलेस घेऊन नैना तिकडून पळून निघते. ज्या वेळेला नैना तिकडून पळून निघते तोपर्यंत इकडे अद्वैत आणि कला दोघही जण झोपीच गेलेली असतात. दोघांनाही नेकलेस चोरी झाल्याची कल्पना नसते. मग घाई गडबडीमध्ये नैना ते लॉक करत नाही. तो लॉक न करता नैना तसाच हातात नेकलेस घेते आणि पुन्हा ते कबर्ड लॉक न करता तिकडून निघून जाते. कबर्ड लॉक न करता निघून गेल्यामुळे आता मात्र नैना हे लॉक उघडे ठेवले हे तिला लक्षातच येत नाही. नैना निघून जाते आणि इकडे दुसऱ्या दिवशी अद्वैत सकाळी लवकर उठतो आणि तो ऑफिसला निघून जातो. अद्वैत ऑफिसला लवकर निघून गेल्यावरती मग मात्र आता इकडे कला येते आणि कला विचार करते, नाही, चांदेकरने मला सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी आज या डिझाईन पूर्ण करून ठेव. मला या डिझाईन पूर्ण केल्या पाहिजेत. काय करू, कसं करू आणि त्या डिझाईनला नवीन लुक कसा देऊ, आता हाच विचार कला करत असते. पण त्यासाठी मला एकदा त्या हाराची डिझाईन पाहायला लागेल. म्हणून कला कबर्ड खोलते आणि त्या हाराची डिझाईन पुन्हा एकदा पाहण्यासाठी समोर येते, जेणेकरून तो हार तिला पाहता येईल. तो हार पाहिल्यावरती त्याच्यामधल्या डिझाईन मध्ये काय बदल करायचा आहे हे सुद्धा समजेल. म्हणून ती आता लॉक उघडायला येते, कबर्ड खोलते, पाहते तर काय, अरे बापरे, म्हणजे ह्याच्यामध्ये कबर्ड उघडं कसं, लॉकर उघडा कसा? लॉकरला तर काल अद्वैतने लॉक लावला होता.
कलाला जरा जास्तच आश्चर्य वाटायला लागतं आणि ती विचार करते मला नीट पद्धतीने हे बघू दे याला हा लॉक कसा, आणि म्हणून ती पुन्हा एकदा ते लॉक उघडते आणि पाहते तर काय त्यातला पेटीमधला पण हार गायब असतो. पेटी तशीच असते, फक्त त्यातला हार चोरला गेलेला असतो आणि कला हादरते. काय झालं असेल? चांदेकर तर सकाळी लवकर गेला आणि त्याने तर सांगितलं होतं की कोणत्याही प्रकारे पेटीला हात सुद्धा लावायचा नाही, त्या पेटीतूनच तो हार पाहायचा. मग पेटीतून हार तो काढणं तर शक्यच नाहीये. कसं काय हार गेला, कुठे हार गेला? तिला 1 न 100,000 विचार डोक्यामध्ये यायला लागतात. काय करू काय करू? आता मात्र कला विचार करते की मी एकदा फक्त आजूबाजूला चेक करते, जेणेकरून मला कळेल की इकडे कुठे एका साईडला वगैरे हार जाऊन पडलेला आहे का. म्हणून कला इकडे तिकडे चेक करायला लागते. पूर्ण कबड ती आता इकडे तिकडे उलथपालथ करते, पण या सगळ्यामध्ये तिला कुठेही तो नेकलेस दिसत नाही. आपल्या आजूबाजूचं सगळं चेक करून झाल्यावरती मात्र आता कला तिचं सगळं सामान चेक करायला लागते, पण तिला कुठेही तो नेकलेस काही दिसत नाही. कला हादरते. काय घडलं असेल हे सगळं? का हे घडलं असेल सगळं? आणि हा हार कुठे गेला असेल? काल तर ते लोक येऊन गेल्यावरती आम्ही सगळ्यांनी हार चेक केला होता, दोघांनी सुद्धा हार चेक केला होता, आणि तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हा हार गेला कुठे म्हणून ती पाहायला लागते. इकडे तिकडे पाहते आणि इकडे तिकडे पाहिल्यावरती तिच्या लक्षात येतं की नाही, आता मला हे आबांच्या कानावरती घालायलाच पाहिजे, कारण ही खूप मोठी गोष्ट आहे. या सगळ्यामध्ये हार जर का चोरीला गेला तर मात्र चांदेकरांची इतक्या वर्षाची परंपरा, चांदेकरांचं पारंपरिक हा हार माझ्या हातून नाही चोरीला जाऊ शकत, असं म्हणत आता मात्र कला हादरते आणि तिच्या डोळ्यासमोर सगळा प्रकार येतो. तिची पावलं थांबत नसतात. इकडे बघू की तिकडे बघू, तिला काहीच कळत नसतं की हाराला कुठे शोधू. हार सापडत नसतो. ती पॅनिक होत असते. काय करू कसं करू हेच तिला कळत नसतं. तोपर्यंत तिला सरोजचे शब्द आठवतात. आजोबांचा पारंपरिक हार आहे हा, आजोबांच्या पंजोबांचा हार आहे हा. पंजोबांनी हा हार चांदेकरांची पेढी ज्या वेळेला तयार केली त्यावेळेला बनवलेला हार आहे. काय करू मी? चांदेकरांची इतकी मोठी इब्रत माझ्या हातामध्ये आली होती, चांदेकरांचा इतका मोठा मान सन्मान माझ्या हातात आला होता, पण मी ते गमावलं. जर का हे सरोज मॅडमना कळलं तर नाही, मी आबांना जाऊन भेटते, आबांना जाऊन सांगते, कारण ज्या वेळेला अद्वैतने तो हार मला दिला होता त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आता इकडे सरोज मॅडमना आवडलं नव्हतं. सरोज मॅडमना या गोष्टी आवडल्या नव्हत्या आणि म्हणून त्यांनी माझ्यावरती त्यावेळेला सुद्धा राग व्यक्त केला होता. काय करू कसं करू? आता मात्र कलाला काहीच कळत नसतं. कशा पद्धतीने हा हार शोधू आणि स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करू. तोपर्यंत नैना खाली वाट पाहत असते. तिला माहिती असतं काहीतरी धमाका होणार आहे. ही कला खाली आले म्हणजे हिला कळलंय का की हा हार चोरीला गेलाय? काय नक्की खरं काय खोटं? म्हणून आता नैना काय ग कला काय झालं, कला काय झालं असं विचारते, पण कला तिला काहीच सांगत नाही. ती डायरेक्ट आबांकडे जाते. आबा असं म्हणत ती आबांना आता मात्र जवळ बोलवते. आबा म्हणतात काय झालं? यावरती कला सांगते आबा खूप मोठा गोंधळ झालाय, खूप मोठी गडबड झालेली आहे. त्यावरती इकडे आता आबा म्हणायला लागतात काय झाले तरी काय? यावरती कला सांगते जो हार चांदेकरांचा डिझाईन बनवण्यासाठी माझ्याकडे दिला होता तो. यावरती आबा म्हणतात काय झालं? यावरती कला सांगते तो हार सापडत नाहीये. आबा म्हणतात सापडत नाही? असा कसा सापडत नाही? त्यावरती कला सांगायला लागते आबा मला खरंच काही माहित नाहीये, पण तो हार सापडत नाहीये आणि मला ह्याचं खूप 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 टेन्शन आलेलं आहे. यावरती आबा म्हणतात तू एक काम कर, तू अद्वैतला बोलव. यावरती कला सांगते नाही, अद्वैतनं सकाळीच आता ऑफिसला लवकर निघून गेलेला आहे. त्यांनी मला आज लवकरात लवकर हाराची डिझाईन द्यायला सांगितली होती आणि ती हाराची डिझाईन करण्यासाठीच मी ज्या वेळेला हे कबर्ड खोललं तिथे हार नव्हता. आता हे सगळं सरोज ऐकत असते. सरोजच्या डोक्यामध्ये राग जातो. ए मूर्ख मुली, हार हरवला? मला तेव्हाच माहिती होतं. ज्या वेळेला तू तो हार हातात घेतलास तेव्हाच मला कळलं होतं की या हारावरती तुझी नजर आहे. अद्वैतने मूर्खपणा केला. अगं तुला माहिती आहे का त्या हाराची किंमत काय आहे? ते त्या हाराची किंमत आणि त्यासाठी आमचं असलेलं मोल हे तुला माहिती नाही, म्हणून हे सगळं मूर्खासारखं तू बोलती आहेस असं म्हणत सरोज चिडलेली असते. इकडे आता कलावरती रागवते आणि आता तूच तो हार चोरलास असं तिला म्हणायला लागते.
डायरेक्ट सरोजने कलावरती चोरीचा आळ घेतलेला असतो. तूच तो हार चोरलास, हाराची किंमत आणि हाराचं हे बघून तुझे डोळे फिरले असा आरोप केल्यावरती कला सांगते, सरोज मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. सरोज म्हणते, गैरसमज बिलकुल नाही, मला बरोबर समज झालेला आहे. तितक्यात तिथे अद्वैत येतो. आई तू चुकतेस, म्हणजे काहीही झालं ना तरी खरे हा हार चोरला नाही आहे, माझा विश्वास आहे. खरे कोणत्याही प्रकारे हार चोरणार नाही, तितकी ती स्वाभिमानी आहे. पहिल्यांदा सत्यामध्ये सरोजच्या विरोधात जात अद्वैतने कलाची बाजू घेत तिचा मान राखलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये आता नैना चोर आहे हे सगळं सत्य स्वतः अद्वैत सरोजच्या समोर आणि घरच्यांच्या समोर आणत कलाला न्याय कसा मिळवून देणार पाहणं फारच रंजक ठरणार.